हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वपूर्ण बैठक, गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार, जलशक्ती मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित। पहलगाम हल्ल्याबाबत सरकारच्या सर्व निर्णयाला पाठिंबा, सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षाची भूमिका, तर सुरक्षेत त्रुटी होत्या त्या दूर करू, सरकारची कबुली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर, दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट, सकाळी 11 वाजता पोहोचणार असल्याची माहिती। जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान आहोत, रावण सुधारला नाही म्हणून रामानं त्याचा वध केला, पहलगाम हल्ल्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान। पहलगाममधील हल्ल्यानंतर आज आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी घटनास्थळी जाणार, सेना अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा घेणार आढावा, तर हवाई दलाकडून युद्ध सराव सुरू। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिल्लीत बंदची हाक, ट्रेड असोसिएशननं पुकारला बंद, भाजी मार्केटसह दुकानं बंद राहणार। भारताचा कठोर पवित्रा पाहून पाकिस्तानला धास्ती, बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिकांची संख्या वाढवली। सातशे नक्षलवाद्यांना 10,000 पोलिसांनी घेरलं, 7 माओवादी ठार, पत्रक काढणं नक्षलवाद्यांच्या आलं अंगलट, चकमक सुरूच। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीसाठीच्या याचिकेवर आज सुनावणी, सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटेंना सुनावण्यात आली आहे 2 वर्षांची शिक्षा। नाशिकच्या सिडको परिसरात सिटीलिंक बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात, 3 ते 4 जण जखमी, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। आणि पहाटेपासून कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात, उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा।